नमस्कार, सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या माझ्या तासाला मी तुमच्यासाठी हा स्थानिक किमतीचा हा जो प्रश्न आहे 2018 साली येऊन गेलेला आहे तो प्रश्न सोडवून घे आहे। माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करा। लगेचच सुरू करूया। 2018 साली हा येऊन गेलेला प्रश्न आहे, तीच प्रश्नपत्रिका मी सोडवून घे आहे। आलं लक्षात? तर हा जो प्रश्न आहे आताचा 74 आणि हे मध्ये दशांश चिन्ह आहे आणि हे 3, 7, 6 या संख्येतील उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत ही डावीकडील 7 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे। आलं लक्षात? 4 पर्याय दिलेले, 10 चा ऋण घातांक 3, 10 चा ऋण घातांक 2, 10 चा घन आणि 10 चा वर्ग, हे 4 तुम्हाला त्यांनी पर्याय दिलेले। तुम्हाला स्थानिक किंमत मी व्यवस्थित समजावून सांगते कशी स्थानिक किंमत काढायची ते, म्हणजे तुम्हाला कधीच स्थानिक किंमत काढताना पुन्हा चुका होणार नाही। गणित किती वेगळ्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला आलं तरी। आता ही संख्या बघा मी लिहून घेते, 74 आहे, दशांश चिन्ह 376। आपण हे 10 च्या रूपामध्ये त्यांनी दिलेलं आहे ना तुम्हाला, मग आपण पण 10 च्या रूपामध्ये दशकाच्या रूपामध्येच आपण लिहायचं आहे। म्हणजे हे 70 म्हणजे किती आहे? 7 गुणिले 10 आहे। आलं लक्षात? तर आपण हे 7 गुणिले 10 हे असं न लिहिता मी तुम्हाला दाखवते ते स्थानिक स्वरूपामध्ये आपण म्हणजे दशकाच्या ह्याच्यामध्ये कसं लिहायचं ते दाखवते। 7 गुणिले 10 चा हा जो आहे 70 म्हणजे 10 चा काय आहे? हा पहिला घातांक आहे। आलं का लक्षात? कारण दुसरा घातांक म्हणजे वर्ग होतो, 10 100 होतात। जरी ते 700 असते तर इथे वर्ग आला असता, पण इथे हे दशक आहेत। दशक म्हणजे 10 चा 1 घातांक। आलं का लक्षात? म्हणून मी 10 चा घातांक किती लिहिला? 1 लिहिला। अधिक हे किती आहे? 4। आलं लक्षात? 4 म्हणजे ते एकक आहेत, म्हणजे तो 10 च्या घातांकाच्या रूपामध्ये लिहायचं झाल्यास 10 चा घातांक काय लिहायचा? 0। ज्यावेळी 10 चा घातांक 0 असतो त्यावेळी त्या संपूर्ण संख्येची किंमत 1 होते। म्हणजे ही 1 ने ह्या 4 ला गुणलं तर 4 एके 4च राहतात। त्यामुळे घातांकाच्या स्वरूपात लिहायचं झालं तर 0 घातांक लिहिला। आता हे दशांश चिन्ह आहे, म्हणजे मग तुम्ही कसं लिहिणार? मग ते असं छेदाच्या रूपात लिहायचं 3 आणि हा 10 चा घातांक हा इथे आता उलट जायचं। हा घातांक जो पहिला आहे 3 चा घातांक जो आहे तो तुम्ही लिहिताना काय लिहिणार? हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा आहे, म्हणजे हा पहिला आहे। आलं लक्षात? त्याच्यानंतर अधिक 7 म्हणजे हे 10 चा दुसरा घातांक आणि हे 6 म्हणजे 10 चा तिसरा घातांक। म्हणजेच ह्यांना जर छेदाच्या रूपामध्ये वरती हे छेदाच्या रूपात आहे तो वरती घेतलं तर आपण कसं लिहिणार? बघा 10 चा घातांक 1 अधिक 4 गुणिले 10 चा घातांक 0 अधिक 3 गुणिले 10 चा घातांक ऋण 1। जर छेदाची अंशस्थानी जर आपण रूपांतर केलं, छेदाच्या जागी आपण अंश आणला तर तो ऋणचा धन आणि धनचा ऋण होतो आणि त्यामुळे मी इथे ऋण 1 लिहिलेला आहे। अधिक 7 गुणिले 10 चा ऋण 2 घातांक आणि 6 गुणिले 10 चा ऋण 3 घातांक। आपल्याला त्यांनी इथे फक्त 7 ची स्थानिक किंमत विचारलेली आहे। आता प्रश्न काय तो नीट बघायचा। तर हा जो 7 आहे आणि हा 7 आहे, हा डाव्या हाताकडे येतो तो डावीकडील, उजव्या हाताकडे येतो तो उजवीकडील। आलं लक्षात? तर या संख्येतील उजवीकडील म्हणजे हे। आलं लक्षात? तर उजवीकडील 7 ची स्थानिक किंमत डावीकडील 7 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मग ह्याची किंमत किती आहे? 7 गुणिले 10 चा ऋण घातांक आणि ह्याची किंमत किती आहे? 7 गुणिले 10 चा 1 घातांक। मोजताना कसे मोजायचं? मग ही स्थळं मोजायची। आलं लक्षात? ऋण 2 आहे ना, मग 1 2 3 कितव्या स्थानावर आहे? ह्याच्यापासून ह्याचं स्थान विचारलंय ना, म्हणून 1 2 आणि 3 स्थळं मोजायची आणि म्हणून ते तिसऱ्या स्थानावर ऋण 3। आलं लक्षात? मग 10 चा घातांक ऋण 3 हा पर्याय बरोबर आहे। तुम्हाला समजलं असेलच, मी तुम्हाला 10 च्या घातांकाच्या रूपात लिहून नीट समजायला पाहिजे म्हणून असं समजावलं, कारण कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्ही चुकता कामा नये। मी हे एवढं लिहिलं, एवढं तुम्हाला काही लिहायची गरज नाही। मोजताना डायरेक्ट प्रश्नामध्ये तुम्हाला सोडवायचंय, आपल्याकडे जास्त वेळ नाही नसतो।
एका गणिताला 1च मिनिट असतं. मग अशा वेळी कसं सोडवायचं हे गणित? तर संख्यांची स्थानं मोजायची. 1 2 3 कितव्या स्थानावर आहे ह्याच्यापासून? 1 2 3 तिसऱ्या स्थानावर आहे ना, मग 10चा घातांक ऋण 3. फक्त हे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी हे एवढं सगळं मांडून दाखवलं. आलं लक्षात? एका मिनिटामध्ये उत्तर येतं. 1 2 3 10. फक्त याची किंमत विचारली, त्याची विचारली असती तर हे आलं असतं. परंतु तुम्हाला त्याने उलट विचारलंय. उजवीकडील 7ची किंमत 7, डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, म्हणून ही उलटी जाऊन ऋण 3 हे उत्तर येणार आहे. आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.